महिलांचं सबलीकरण करणं हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि महिला सबलीकरण फक्त आर्थिक नाही किंवा स्वास्थ्यामध्ये नाही, तर या भारतासारख्या प्रचंड लोकशाही देशात सत्तेमध्ये त्यांचं देखील म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे, या चांगल्या हेतूने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ठरवलं आणि कालही त्यांनी आपल्या लोकसभेच्या भाषणामध्ये स्पष्ट केलं की महिलांना आम्ही का पाठिंबा देऊ इच्छितो, महिलांना 33% रिझर्वेशन राखीव का आवश्यक आहे। आणि म्हणून त्यांनी ज्या सांगण्याचा त्यांचा जो आशय होता की यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, जिथे नारी शक्तीची पूजा केली जाते तेथे देवांचा देखील निवास असतो। आणि म्हणून विरोधकांचं एकच म्हणणं होतं की 2011 चे निकष लावण्यात यावे, ते जनगणनेनुसार जे निकष लावण्यात यावे, जे आमचं म्हणणं होतं, परंतु त्याला विरोधक तयार नव्हते। विरोधकांचं म्हणणं होतं की जी जनगणना झालेली आहे त्यानुसार निकष लावावे आणि म्हणून सरकारने काल रात्री अध्यादेश काढून 2023 नुसार आर्थिक जनगणनाचे निकष लावावेत या संदर्भातला निर्णय पारित केलेला आहे। याचा परिणाम आता विरोधी पक्षांना निर्णय घ्यायचा आहे की 2011चं हे बेसिस मानायचं की 2023। काल देशाचे गृहमंत्री अमितजींनी पण सांगितलं की जी विरोधकांच्या मनात जी भीती आहे की हे डिलिमिटेशन करण्यामुळे, जागा वाढल्यामुळे काही दक्षिणेतील राज्यांमध्ये कमी होतील, हे त्यांनी आकडेवारीने खोडून काढलेलं आहे। आणि सरकार आणि प्रामाणिकपणे सांगितलं आहे की आम्ही 2023ची जी जनगणना आहे तिचा बेसिस लावला तरी आता आम्ही तयार आहोत, परंतु महिलांना 33% राखीव जागा मिळाल्याच पाहिजे, हा सरकारचा निर्णय पक्का आहे। मी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।